एक दिवस विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी आले आणि म्हणायला लागले, राजा लक्षात आहे का तुला, तू मला पण दिला होता, मी तुला सांगितलं होतं ज्या दिवशी मला गरज भासली राज्य जे वैभव आहे हे सगळं मला दानात देऊन टाक. हरिश्चंद्र राजाच्या पायाखालची जमीन सरकून गेली. महाराज वचन दिलेलं आहे, वचनाला फिरणार नाही, वचना फिरती अधम जन. कारण रघुकुल रीत सदाचरी आई, प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुलाची रीत आहे, वचनाला मात्र मी फिरणार नाही. काय करावं, आपणच वचन दिलेलं आहे. ठीक आहे महाराज, मी जसं वचन दिलं ना, मी माझं राज्य तुम्हाला पूर्ण दान करेन. फक्त राज्य नकोय मला, सगळीकडे दक्षिणा वाटत फिरत असतो ना, मला दक्षिणा पण पाहिजे. हरिश्चंद्र म्हटला, महाराज माझ्याकडे जेवढं होतं ते सगळंच मी तुम्हाला देऊन टाकलं, आता दक्षिणा कुठून देऊ मी तुम्हाला. अरे असं असेल तर सांग ना, तू देऊ शकत नाही मला. नाही महाराज, मी असं नाही करू शकत, मला वेळ द्या, मी तुम्हाला दक्षिणा पण देईन. 1 महिन्याचा अवधी द्या महाराज. ठीक आहे, दिला. आणि मग ज्या राज्यामध्ये एवढ्या आनंदाने तारा राणीच्या सोबत, रोहिताच्या सोबत हरिश्चंद्र राजा राहत होते ना, त्या राजाला त्या ठिकाणी ग्रहण लागलं महाराज. म्हणून परिस्थिती कुणाची कशी पालटेल हे कुणालाही सांगता येत नसतं. कालपर्यंत जो अयोध्येचा राजा होता, आज त्या हरिश्चंद्राला संपूर्ण राज्य सोडून, राज्याचा त्याग करून बाहेर निघावं लागलं. संपूर्ण अयोध्येची प्रजा रडायला लागली हरिश्चंद्राच्या जाण्याने. माणसाने जीवन असं जगावं, आपण जिथून जाऊ ना, लोकांच्या डोळ्यामध्ये आपल्यासाठी अश्रू आले पाहिजे. आज एखादा व्यक्ती मेला ना, पाठीमागे लोकांनी जर असं म्हटलं असेल, बरा गेला, लोकांना त्रास देत होता. काय कमावलं आपण जीवनात? काहीच नाही. जिथून आपण जाऊ ना, लोकांच्या डोळ्यात आपल्यासाठी अश्रू आले पाहिजे, असलं जीवन माणसाने जगावं. हरिश्चंद्रासाठी संपूर्ण प्रजा रडायला लागली. हरिश्चंद्र राजाला स्वतःचं राज्य सोडावं लागलं, याचं दुःख नाही वाटलं. कालपर्यंत ज्या सूर्याने माझ्या पत्नीचं नखही पाहिलेलं नव्हतं, ज्या पत्नीला राज्याच्या बाहेर कधी निघावं लागलं नाही, त्या पत्नीला आज रानावनात घेऊन फिरावं लागतंय. ज्या रोहिताच्या समोर पंचपक्वान्नाचे थाट होते जेवायला, त्या माझ्या बाळाला अनवानी पायाने अरण्यात घेऊन मला फिरावं लागतंय. याचं फार दुःख हरिश्चंद्र राजाला झालं. एक पती स्वतःच्या जीवनातलं दुःख पचवतो, पण ज्या वेळेला त्याच्या पत्नीला आणि मुलांच्या जीवनामध्ये दुःख येतं ना, त्यावेळेला तो खचून जात असतो, त्यावेळेला तो ढासळून जात असतो. रडायला लागली संपूर्ण अयोध्येची प्रजा. हरिश्चंद्रजी महाराज निघाले, काशीपर्यंत आले. काशीला का आले? कारण काशी माझ्या हद्दीत येत नाही म्हणून काशीला जाऊन राहिले. आता हा काशीचा विश्वेश्वरच आमचं रक्षण करेल. रोहित रडायला लागला, बाबा अहो भूक लागली आहे. त्यावेळेला त्या गंगेचं पाणी पिण्याकरिता दिलं, परंतु आज अन्नाचा एक घास सुद्धा नशिबात मिळत नाही. ज्या मुलाच्या समोर, ज्या राजकुमाराच्या समोर कालपर्यंत 56 भोग होते, आज त्याच्या मुखात घालायला अन्नाचा कण सुद्धा मिळत नाही. पाण्यासाठी सुद्धा तरसावं त्यांना लागतंय. काय दुःख आलं हरिश्चंद्राच्या जीवनामध्ये. काही दिवस निघून गेले. विश्वामित्र त्या ठिकाणी आले. एक दिवस वाट बघताय दक्षिणेची. पूर्तता कशी करावी, कुठून आणावी दक्षिणा. 1 महिना पूर्ण होत आला. विश्वामित्र ऋषी आले, राजा झाली काय दक्षिणेची पूर्तता? म्हणे नाही महाराज, अजून तरी नाही झाली. अरे मग सांग ना, मी दान करू शकत नाही. नाही महाराज, मी दान करेन तुम्हाला. अरे 1 महिना पूर्ण होत आलाय. महाराज बरोबर आहे तुमचं, 1 महिना पूर्ण होत आलाय, पण 1 महिना पूर्ण व्हायला अजून 1 दिवस बाकी आहे.
एक रात्र अजून बाकी आहे, एक रात्र बाकी आहे, काय करणार आहेस एका रात्रीमध्ये? महाराज तशीच वेळ आली ना, हा हरिश्चंद्र राजाला स्वतःला विकून टाकेल तरी तुम्हाला मोक्ष नाही. विकणार आहेस, विक ना मग. विकणार आहेस ना स्वतःला, विक ना मग, दे ना माझी दक्षिणा. भयंकर दुःख व्यतीत करतायत हरिश्चंद्र राजा. ज्या वेळेला पतीच्या जीवनात दुःख येतं ना, त्यावेळेला भरभक्कम त्याला साथ देण्याकरिता उभी असते ना, ती त्याची पत्नी असते, लक्षात घ्या. हरिश्चंद्र राजाची पत्नी तारा राणी समोर आली आणि म्हणायला लागली, स्वामी, कालपर्यंत एवढ्या राजवैभवाचे भोग तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध करून दिले, आज जीवनामध्ये दुःख आलं तर मी तुम्हाला या दुःखामध्ये कसं बघू शकेन? एक काम करा स्वामी, तुम्ही मला विका. मला विकून जी दक्षिणा येईल ना ती या ब्राह्मणाला देऊन टाका. ताळकन मूर्छित होऊन हरिश्चंद्र राजा खाली पडला. ज्या वेळेला पत्नी म्हणायला लागली मला विकून टाका, काय दुःख आलं पतीच्या जीवनामध्ये की त्याला स्वतःची पत्नी विकण्यासाठी तो भाग झाला. कसा बसा उठला, म्हणायला लागला, अगं तारा, तुला मी जीवनात सुख देऊ शकलो नाही, पण मी तुला दुःख एवढं का द्यावं की मी तुला विकू? स्वामी, आपल्या जीवनातले हे भोग आहे असे समजा, तुम्ही मला विका. पत्नीचा हात धरला हरिश्चंद्र राजाने आणि सांगितलं, कोणी माझ्या पत्नीला विकत घेणार का? कोणी घेणार माझ्या पत्नीला विकत? विश्वामित्र ऋषी ब्राह्मणाच्या वेशामध्ये आले, सांगितलं, मी घेणार विकत. सांग काय मोल देतो तुझ्या पत्नीचे? ढसा ढसा अश्रू गाळत रडायला लागला हरिश्चंद्र राजा. महाराज, माझ्या पत्नीची किंमत मी ठरवावी. काय किंमत ठरवू महाराज माझ्या पत्नीची? मी जी माझ्या दुःखात मला साथ द्यायला लागली, जी माझं दुःख बघून स्वतःला विकून घ्यायला तयार झाली, तिचं मोल काय ठरवणार मी? पण महाराज, धर्मशास्त्र सांगतं, एक पुरुष जर सेवक होत असेल ना तर त्या ठिकाणी 100 कोटी स्वर्ण मुद्रा द्याव्या लागतात, आणि एक स्त्री जर दासी होत असेल ना तर 10 कोटी स्वर्ण मुद्रा द्याव्या लागतात. काढल्या 10 कोटी मुद्रा, ठेवल्या समोर, हे घ्या 10 कोटी मुद्रा. केस पकडले तारा राणीचे, फरफटत फरफटत घेऊन जायला लागला. विकत घेतलंय मी तुला, माझ्या घरची दासी आहे तू. लहानसा रोहित रडायला लागला, आई, अगं मला ने ना सोबत, मी येईल आई तुझ्या सोबत. बाळा, मी तुझी आई राहिली नाही, मी विकल्या गेली आहे बाळा, आजपासून मी तुझी आई नाही. आईच्या मागे 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 रोहित पडायला लागला. आईला बाळाच्या वेदना सहन होत नव्हत्या, आईला बाळाचं दुःख सहन होत नव्हतं. हात जोडले, महाराज, जसे माझे मोल तुम्ही दिले ना तसे माझ्या मुलांचेही मोल द्या, त्यालाही विकत घ्या, तोही तुमच्या घरी काम काम. एका हातामध्ये रोहितचे केस पकडले, एका हातामध्ये तारा राणीचे केस पकडले, दोघांना फटके मारत मारत घेऊन जायला. कालपर्यंत एका राजाची राणी होती तारा राणी. रोहित राजपुत्र होता. परिस्थिती एवढी बिकट आली जीवनामध्ये, फटके मारत मारत भर बाजारामधून त्यांना घेऊन जायला लागला. एकटे राहिले होते हरिश्चंद्र राजा, स्वतःला पण विकायचं होतं. हरिश्चंद्र राजा म्हणतात, मला घेणार का कोणी विकत? तुम्ही म्हणाल ते काम करीन, मला कोणी विकत घेणार? एक चांडाळ आला, म्हटले, मी घेणार तुला विकत. त्यावेळेला हरिश्चंद्र राजाने विश्वामित्राचे पाय धरले, महाराज, मला चांडाळाच्या हातात विकायचं नाही, चांडाळाच्या हातात मला जायचं नाही. वाटेल तर तुम्ही मला विकत घ्या, हवं ते काम माझ्याकडून करून घ्या, पण मला चांडाळाच्या घरी जायचं नाही, मला स्मशानात राहायचं नाही.
स्मशानावरचे वस्त्र मला घालायचे नाही. त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात असं आहे का, ठीक आहे मी तुला विकत घेतो. विश्वामित्र ऋषीने विकत तर घेतलं महाराज. त्या चांडाळाला आवाज दिला, अरे जरा इकडे ये. तो चांडाळ ज्या वेळेला तिकडे आला ना, सांगितलं हे बघ हरिश्चंद्रा, तुला मी विकत घेतलंय, आता तू माझा दास आहे, तू आता राजा नाही, आता तुझं काय करायचं हे मी ठरवले. चांडाळाला सांगितलं जा याला घेऊन. स्वतः विकत घेऊन पुन्हा चांडाळाला विकलं हरिश्चंद्र राजाला. चापकाचे फटके मारत 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 तो चांडाळ हरिश्चंद्र राजाला स्मशानात घेऊन गेला. कालपर्यंत राजवैभवाचे भोग भोगणारा हरिश्चंद्र राजा आज स्मशानात राहावं लागलं. प्रेतावर आलेलं अन्न खावं लागलं, प्रेतावर असलेली वस्त्र परिधान करावी लागली आणि चांडाळासारखं त्या स्मशानात राहावं लागलं. किती दुःख आहे महाराज. तुमच्या आमच्या जीवनात थोडे दुःख आले तर आम्ही कोरमडून जातो. विचार करा ना, या लोकांच्या जीवनात काय दुःख आले होते, कसे बचवले त्यांनी. आणि ज्या वेळेला चांडाळाच्या हातात विकल्या गेले ना हरिश्चंद्र राजा, रोज त्या ठिकाणी प्रेत यायचे, ते प्रेत पेटवण्याचं काम ते सर्व हरिश्चंद्र राजाला करावं लागलं. विश्वामित्र ब्राह्मणाच्या रूपात आले होते आणि तारा राणीला रोहितला ज्या ठिकाणी नेलं ना, रात्र दिवस यांच्याकडून काम करून घ्यायची. कालपर्यंत जिच्या हातात आयतं ताट येत होतं तिला रात्र दिवस कष्ट करावे लागले, दुःख भोगावं लागलं. कर्म न की गती न्यारी गहनो कर्मना गती ही. कर्माची गती अत्यंत गहन आहे, म्हणून कुठल्याही क्षणाचा माणसाने जीवनात अभिमान कधीच करू नये. जीवनातलं सुखही शाश्वत नाही आणि जीवनातलं दुःखही शाश्वत नाही. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, छाए हुए गम के बादल कभी ठहर नहीं पाएंगे, ये भी चले जाएंगे. छाए हुए गम के बादल जीवन में ठहर नहीं पाएंगे, ये भी चले जाएंगे. अरे हमारे जीवन में सुख ही नहीं ठहरा तो दुख की ठहरने की औकात ही क्या है. अत्यंत दुःख व्यतीत करायला लागले हरिश्चंद्र राजा, तारा राणी, रोहित. एक दिवस तारा राणीचा मुलगा रोहित सविधा आणण्याकरता जंगलामध्ये गेला आणि सविधा आणल्यानंतर त्या खाली न ठेवता एका सर्पाच्या बिडावरती ठेवल्या. त्या बिडामधून सरसर सरसर करत एक विषारी सर्प बाहेर आला, दंश केला. रोहितला जागीच मरण पावला. काही लहान लहान मुलं तारा राणी जवळ गेले, सांगितलं तुमचा मुलगा मरून पडलाय. धावत धावत तारा राणी जाणार, ब्राह्मणाने अडवलं, म्हटले मूर्ख, तुला विकत घेतलंय मी, तुझं दुःख नंतर, आधी घरचे काम कर, नंतर जा. खोटं बोलतेस, नाटक करतेस. नाही हो महाराज, नाटक नाही करत. खरंच माझा मुलगा मरण पावलेला आहे, म्हणून एकदा शेवटचं तरी त्याला बघू द्या ना महाराज. तुम्ही आम्हाला विकत जरूर घेतलंय, पण हृदय अजून जिवंत आहे ना महाराज, एकदा बघू द्या ना मुलाला. जायचंय तर खुशाल जा, आधी घरची कामं आवर, नंतर जा. घरची कामं आवरली, गेली तारा राणी आणि धाय मोकलून त्या रोहितच्या प्रेताजवळ रडायला लागली महाराज. धाय मोकलून रडायला लागली. आजूबाजूच्या लोकांना वाटलं लहान मुलांना खाणारी ही चांडाळणी तर नाही, म्हणून पकडलं, तिला स्मशानात नेलं. आवाज दिला, ए चांडाळा, घे तलवार, हत्या करीची. ज्याला चांडाळ म्हणून आवाज दिला तो होता हरिश्चंद्र राजा. एवढी भयंकर दोघांची परिस्थिती झाली होती की दोघं नवरा बायको समोर आले पण एकमेकांना ओळखू शकले नाही. एवढी दयनीय अवस्था झाली. केस विस्कटलेले आहे, अश्रू रडून रडून सुकलेले आहे. भयंकर व्यथा जीवनामध्ये आलेली आहे. आणि ज्या वेळेला हे दुःख व्यतीत करतायत हरिश्चंद्र राजा म्हटला, महाराज
आमच्या रघुकुलाची परंपरा आहे, आम्ही स्त्रीच्या अंगावर कधीच हात उचलत नाही. त्यावेळेला सांगितलं, तू रघुवंशी कुठे? आता तू विकत घेतलंय मी तुला, चांडाळेस तू. रघुवंश रघु परंपरा इथे चालत नाही. घे तलवार मार हिला. हरिश्चंद्र राजाने तलवार घेतली हातामध्ये. तारा राणीच्या समोर गेले पण एकमेकाला ओळखू शकले नाही. एवढी वाईट परिस्थिती झाली, एवढी वाईट अवस्था झाली, एकमेकाला ओळखू शकले नाही. ज्या वेळेला हरिश्चंद्र राजाने तलवार हातामध्ये घेतली ना, तारा राणी म्हणायला लागली, महाराज तुम्हाला मारायचं ना मला खुशाल मारा, तसंही बाळ गेलंय माझं, जगून अर्थ तरी काय, पती जवळ नाही, शेवटचं एकदा माझ्या बाळाला मला बघू द्या. धावत धावत तारा राणी गेली आणि रोहित, अरे बाळा उठ ना, अरे रोहित उठ ना, अरे एकदा तरी आपल्या आईशी बोल ना रोहित, अरे उठ ना, अरे उठ ना बाळा, एकदा तरी मला बघ ना, एकदा तरी माझ्याशी बोल ना. रोहित 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 जेव्हा शब्द कानावरती ऐकले, निरीक्षण करून पाहिलं, अरे हा तर माझाच पुत्र आहे, ही तर माझी पत्नी तारा आहे. काय दैवाने आमची अवस्था केलेली आहे, काय दैवाने दुःख दिलंय आम्हाला. देवाला म्हणायला लागले, देवा असं काय तुझा आमच्याशी वैर होता रे, तुझा माझा देवा, खा रे वैरा खा, तुझा माझा देवा खा रे वैरा खा, तुझा माझा देवा खा रे वैरा खा, दुःखाचे डोंगर दाखवीसी दाखवीसी, तुझा माझा देवा खा रे वैरा खा, तुझा माझा देवा खा रे वैरा खा, तुझा माझा देवा काय वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी. काय वाईट केलं रे देवा आम्ही, एवढं दुःख, एवढ्या यातना आम्हाला आमच्या जीवनामध्ये भोगाव्या लागतात. हरिश्चंद्र राजा ज्या वेळेला तारा राणीच्या समोर आले आणि म्हटले, तारा काय अवस्था झाली ग आपली, कालपर्यंत एका राजाचे राजा राणी आपण होतो, आज भिकाऱ्यापेक्षा ही दयनीय अवस्था आपली झालेली आहे. आणि आपला रोहित काय झालं, याला सर्पदंशाने गेला. हा चिता रचल्या गेली, त्या चितेवरती रोहितला ठेवलं आणि दोनही पती पत्नीने ठरवलं, ज्याच्या सहाऱ्याने ज्याच्यामुळे आपण जीवन जगत होतो तो मुलगा राहिलेला नाही, आपण तरी जीवन जगून काय अर्थ आहे, आपण तरी जीवन जगून काय फायदा आहे. म्हणून तारा, या रोहितच्या बरोबर आपण दोघांनी सुद्धा अग्नी स्नान करून टाकूया, आपणही आपला देह याच ठिकाणी समर्पित करून टाकूया, म्हणजे जीवनातले दुःख संपून जातील. रोहिताची चिता त्या ठिकाणी रचवली, अग्नी त्या ठिकाणी प्रज्वलित केला आणि एवढ्यात त्या अग्नीमध्ये तारा राणी आणि हरिश्चंद्र दोघं उडी टाकणार. एक लख्खाचा प्रकाश पडला आणि त्या ठिकाणी विश्वामित्र धर्मराज आणि आदिशक्ती भगवती जगदंबा राजराजेश्वरी नऊ स्वरूपाने त्या ठिकाणी प्रगट झाली आणि नवदुर्गा प्रगट होऊन हरिश्चंद्र राजाला दर्शन त्या ठिकाणी दिलं. बोलिये नवदुर्गा माता की जय. आदिशक्ती भगवती नऊ स्वरूपामध्ये प्रगट झाली हरिश्चंद्र राजाला दर्शन देण्याकरिता. आणि त्याच नवदुर्गेचे स्वरूप आपण सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत. जो रोहित मरून पडलेला होता, आवाज दिल्याबरोबर झोपेतून मुलगा जागा व्हावा, तसा सरणावरून उठून आला महाराज, सरणावरून उठून आला.
म्हणून साधू संतांचे भगवंताचे चमत्कार काही वेगळे असतात. एक पुंडलिक बाबांच्या चरित्रामध्ये सुद्धा नारायणरावजी शेरेकर हे 5 वर्षाचे असताना मृत्युमुखी पडले होते. आता अंत्यविधी करणार एवढ्यात पुंडलिक बाबा म्हणाले काही झालं नाही याला. कृपादृष्टी केली पुंडलिक बाबाने आणि कृपादृष्टी केल्यानंतर ते व्यक्ती जिवंत झाले. तुम्हाला सांगायचं असं अजूनही तो व्यक्ती जिवंत आहे. 80 ते 85 वर्षाचं वय त्या माणसाचं आहे. ही संतांची कृपा आहे. म्हणून रोहित सुद्धा मरणाच्या दारामधून त्या ठिकाणी वापस आला. नवदुर्गेचं दर्शन त्या ठिकाणी हरिश्चंद्र राजाला झालं. म्हणून त्याच नवदुर्गा महाराणीचं दर्शन 9 स्वरूपामध्ये आपल्याला सुद्धा या ठिकाणी करायचं आहे. बोलिये नवदुर्गा माता की जय.